प्रत्येक कोपऱ्यामध्ये जाऊन त्याच्यासोबत जाऊन अश्लीलपणा करायचा का? त्यांना उगाच ती फेम देतात आहेत. आत्ताच्या लोकांनी ती खूप विचित्र प्रकारे सादर केली आहे. लावणी नको नको नको. वल्गर लावणी केली जाते. वल्गर लावणी केली जाते. वल्गर लावणी केली जाते. काहीतरी सांगत असेल लावणी. एक असा माणूस आला की ज्यांनी लावणीला पुन्हा जीवनदान दिलं असं म्हणू शकतो. लोकांना आजकाल वाटतं की लावणीचे आयटम्स होते. ताळमेळ करायचंय त्यांच्यासोबत, ऑडियन्स सोबत कनेक्ट करायचंय. ऑडियन्स सोबत कनेक्ट करणं म्हणजे प्रत्येक कोपऱ्यामध्ये जाऊन त्याच्यासोबत जाऊन हे करणं. तुम्ही बघितलं असं की हे एक आहे, हे इंटरॅक्शन आहे का? इथून पण होतंय ना, जसं आपण म्हणतो प्रेम डोळ्यांनी जे होतं ते भारी आहे. की लावणी का शिकली पाहिजे, मला इथून पटपट 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 उत्तर पाहिजे ना. पारंपरिक लावणी जपायला पाहिजे, संस्कृती जपायला पाहिजे, महाराष्ट्राची लोककला म्हणून ती जपली पाहिजे. का तर पुढचे जनरेशन जे येईल त्यांना अशी माहिती हवी की बाबा अशी होती आमची लावणी. अशी उत्तर आपण भरतनाट्यमला एक्सेप्ट केलं, कथ्थकला एक्सेप्ट केलं, त्यांना आपण एवढं दैवत मानतो, मग लावणी सुद्धा दैवत का नाही मानू शकत? आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा भरतनाट्यम आलं तेव्हा कुणाला तरी नाद आवडला म्हणून मुद्रा झाले, कुणाला तरी एक्सप्रेशन आवडले तर कथ्थक आलं. अरे मग घुंगरांच्या बोलांवर लावणी आली. सो वाय नॉट लावणी? नाही. जर बाकीच्या एका गोष्टीला एका स्टेबल रीतीने ठेवलंय, पण लावणीला ती फ्लेक्झिबिलिटी आहे की ती कोणत्या पण वेमध्ये सादर केली जाऊ शकते, चांगल्या वेमध्ये. आणि याला जर पॉझिटिव्ह बघायला पाहिजे रादर दॅन लुकिंग ॲट लावणी नको नको नको, ह्याच्याऐवजी लावणी येते असं बघितलं तर जास्त बेटर होईल असं मला वाटतं. आमच्या जनरेशन पर्यंत लावणी माहितीये काय, पण आमच्या पुढच्या जनरेशनला नाही म्हणजे नाही समजणार तोपर्यंत की लावणी अशी होती करून. त्यांना तीच दिसेल जी वल्गर लावणी केली जाते. त्यामुळे लावणी, पारंपरिक लावणी शिकली पाहिजे. डीजेच्या सॉंगवर लावणी नाही केली पाहिजे, पारंपरिकच गाण्यावर लावणी केली पाहिजे, म्हणून आपण शिकलं पाहिजे. हो. लावणी ही आपण आधी बघितली तर ती खूप वेगळी होती. आत्ताच्या लोकांनी ती खूप विचित्र प्रकारे सादर केली आहे आणि तीच पुढे जाऊन म्हणजे अजून विचित्र होईल. मग ती विचित्र न होण्यासाठी आपण आतापासून प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. हेच माझंही उत्तर होतं, मी याच्यावर येणारच होते. मुलीला बाई पण येणार असं ग्रेसफुल डान्स, मोरासारखं डान्स करायचं म्हणजे मला लावणी वाटतं. म्हणजे असं लोकांना अवेअरनेस पोहोचलं पाहिजे त्यांच्यापर्यंत की बाबा नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलवरती पण रिप्रेझेंट करायला पाहिजे. तर तेवढं अवेअरनेस पाहिजे लोकांमध्ये. आता चालू आहे तर त्यांना उगाच ती फेम देतात आहेत. तर खरं फेम त्या खऱ्या लावण्यवतींना दिली पाहिजे आणि त्यांनी ते एक्सप्लोर केलं पाहिजे, लोकांपर्यंत खरी लावणी पोहोचवली पाहिजे. कधी कधी काय होतं की पुरुष जेव्हा लावणी वगैरे करतात किंवा क्लासिकल करतात तेव्हा त्यांना सोसायटीमध्ये खूप बदनाम करतात आणि ते निगेटिव्ह व्हायब्रेशन्स पोहोचतात सुद्धा. समज आहे की ज्याला अभ्यास येत नाही तो नाचकाम करतो, तर ते कुठेतरी बदललं पाहिजे. इंटेलेक्च्युअल माणूस जास्त चांगलं कल्चर शो करू शकतो, म्हणून लावणी केली पाहिजे असं मला वाटतं. 90% रियालिटी शो असतात जिथे की वेस्टर्न डान्स फॉर्मच शो होतात. ती लावणी अशी असते की त्यामध्ये वेस्टर्न डान्स असतोच. त्या रियालिटी शोज मध्ये पण ऑथेंटिक लावणी आपली गेली पाहिजे, त्यासाठी लावणी शिकली पाहिजे. आणि ती टेस्ट लोकांना आली पाहिजे. टेस्ट बिल्ड करणं आपला एम असला पाहिजे. की लावणी जुन्या काळात कशी होती, जसं की महाराजांच्या काळापासून ती लावणी आहे. तर तो इतिहास लोकांना कळला पाहिजे की लावणी त्या काळापासून आहे, ना की आता हे जे लोक करतायत स्टेजवर ती लावणी नाहीये. तर मग हे पुढच्या पिढीला समजवण्यासाठी लावणी शिकायची आहे आणि शिकवायची आहे. करेक्ट करेक्ट. कोणतीही कला असेल ना तर प्रत्येक कलेला एक साचा आहे, एक चौकट आहे. पण लावणी एकमेव कला अशी वाटते की ती कलाकाराला हे असंच कर असं नाही सांगत. मुक्त आहे ती. पण मुक्त आहे म्हणजे अश्लीलपणा करायचा का किंवा अंगविक्षेप करून ऑडियन्स कनेक्ट करायचा का? तर नाही. जसं तिने सांगितलं की हे आहे तुमचं शस्त्र ऑडियन्स खिळवून ठेवण्यासाठी, हे लावणी शिकवते. आपल्या अगोदर लावणीमध्ये भरपूर दिग्गज येऊन गेले, जसे विठूबाई, सुरेखाताई पुणेकर. या लोकांनी त्या लावणीला जीव लावलाय आणि तोच जीव आपल्याला जपायचा, त्यामुळे लावणी शिकल्या गेली पाहिजे. करेक्ट आहे. माझं असं म्हणणं आहे की त्यांनी जस्ट मी त्याच पॉइंटवर येणार होते. महाराजांच्या काळाच्या आधी लावणी आलेली आहे. काहीतरी सांगत असेल लावणी. जर त्यांच्या आधीपासून आतापर्यंत लावणी जिवंत आहे आणि मला नाही वाटत की कितपत राहणार आहे ती अजून, तशी सपकन लावणी खाली पडली. मग ती वर कुणी आणली?
एक असा माणूस आला की ज्यांनी लावणीला पुन्हा जीवनदान दिलं असं म्हणू शकतो. तिथल्या सिच्युएशन नुसार, तिथल्या परिस्थितीनुसार, तिथल्या सामाजिक परिस्थितीनुसार त्यांनी लावण्या लिहिल्या. लौकिक, पौराणिक, आध्यात्मिक अशा सगळ्याच प्रकारच्या त्यांनी लावण्या लिहिल्या आणि लोकांना प्रबोधन केलं की तुम्ही बदला, तुमच्यात हे नाहीये. मग तुम्हाला मी एक टॉपिक कसं सांगू शकतो क्लिअर करून, त्यासाठी मी कोणते कोणते वेज काढू शकतो, मी तुम्हाला रोमॅन्टिकली, सिम्बॉलिकली तुम्हाला समजावू शकतो. असे वेगवेगळे वेज निघाले. मग जेव्हा भारताला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याच्या जस्ट 1 वर्ष आधी लावणीला सुद्धा स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे लावणीचं सादरीकरण हे ठरवते की लावणीचा प्रकार काय. लिहून घ्या. आध्यात्मिक विषयांवर लावणीला मान आणि सन्मान मिळाला. लावणीलाही स्वातंत्र्य मिळालं मनोरंजनासाठी, त्यांना रुचेल अशी पौराणिक व आध्यात्मिक विषयांवर खटकेबाज आणि सफाईदार जाती रचना शॉर्टमध्ये कळाली. माझ्या घुंगरांची थाप जशी खणखणीत लोकांपर्यंत पोहोचली, तशीच माझ्या हातून घडणाऱ्या लावणी कलावंतांची थाप इतकी वाजावी की तिचा आवाज आणि त्यांची अदब बघून लोकांच्या तोंडून अपसुक निघावं की हीच आहे खरी महाराष्ट्राची शान लावणी. मी तर सज्ज झालीये आणि तुम्हीही व्हा, कारण अस्सल लावणीवर पडणार सगळ्यांच्या नजरा. मी लावण्यवती कांची शिंदे करते तुम्हाला मानाचा मुजरा.